नमस्कार मित्रांनो. बघा आता म्हणलं तर आता गेल्या आठवड्यात ज्वारी पेरली आहे आणि तेव्हापासून काही व्हिडिओ पण बनवला नव्हता मळ्यातला. तर आता ज्वारी उगवले का नाही बघायला चाललो आहे. आणि बघा माझ्या मागं तुम्हाला ही दिसत असेल तुरी. तर मी तुरी पहिल्यांदाच बघितलं इथं. म्हणजे आमच्या इकडे जास्त करून तुरी कोण पेरत नाही. तर तुम्हाला मी तुरी दाखवते कशी तुरी आली आहे. ही आपल्या एका जोडीदाराची आहे. तर इथनं जाता जाता म्हणलं तुम्हाला दाखवावं म्हणलं कसं आहे. तर हे आमच्या तुरीची मालक आहेत ही. ओ शेठ थांबा की शेठ, असं का अहो व्हिडिओमध्ये येत नाही का तुम्ही? तर हे बघा मित्रांनो, ही अशी तुरी आहे ह्या शेठची. शेठ आमचं लाजायला आलेली आहे. ओ शेठ पाठीमाग बघा, हाय तर नुसतं हाय तर करा पुढं जात जात. हां, तर ह्या शेठच्या आमच्या तुरी आहे. तर बघा किती मस्तपैकी असं आलेलं आहे. पण ह्याला अजून ती काय म्हणते ह्याला, बरं मला बी एवढं काय माहीत नाही. ह्याला शेंगा लागते ते का काय, त्याला हां शेंगाच लागते ह्याला. तर ह्याला अजून शेंगा काय लागल्या नाही त्या. बघा असं मस्तपैकी हे तुरी आलेले. परत हे किती महिन्यात ह्याला बी लागतात किंवा किती काय हे माहीत ना आपल्याला. आता म्हणलं जाता जाता दाखवा म्हणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या अशा पद्धतीने ह्याने तुरी लावली आहे बघा. आणि ह्या बाजूला इकडं असा ऊस आहे. ऊस गेल्या 2 वर्षात ह्याने लावला होता. तेव्हापासून हेच केलं नाही त्याने, मोडलाच नाही. म्हणजे मोडलाच नाही म्हणजे कसं माहिती आहे का, एकदा तोडला का त्याला तीच परत फुटून येणार. परत ना दुसऱ्या टायमाला दुसऱ्या वर्षी पण तीच फुटून येणार. आणि मोडला म्हणजे पूर्ण बुडातनं काढला तर ह्याला मोडला असं म्हणते ते. याला आता बघा तुम्हाला सांगतो फुलं लागायला ते असे. तर हे असं झाडं आले ते तुरीचे. याला लावून पण मला वाटते जवळजवळ महिना 2 महिने तर झाला असते त्याला लावून. तुमच्याकडे कोणाकोणा येत तुरी हे ते काय मला सांगा कमेंट करून, कसं असतं तिथलं काय. लय भारी मस्त दिसते. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो इथं तळं पण एक आहे बघा. तुम्ही ह्याच्या अगोदर कधीतरी बघितलं असेल. आणि इथं डाळिंबाची बाग एक आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी ज्वारी बघायला जाऊन आलो, पण तिथं ब्लॉग काही घेऊ शकलो नाही. तिथं विषय असा झाला, माझा मोबाईलच स्विच ऑफ झाला. मग आता घरी आलो आणि घरी आलो तुम्हाला सांगतो बघा त्यांची अशी कामं चालू होती. लाईट पण आली, चार्जिंग मोबाईल केला जरा म्हणलं तुम्हाला सांगावं. तर तुम्ही म्हणाल ज्वारी दाखवतो म्हणला आणि ज्वारी दाखवली नाही. मग म्हणलं सांगावं तुम्हाला. तर गेलतो पण मोबाईल स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे काय ब्लॉग घेतला नाही. तर तुम्हाला सांगतो आता आपली पाडी बघा इथं अशी बसली आहे. अशी बसली आहे ती पाडी. ती मोठी एक पाडी येड करायला लागली. आणि काय करायला लागलाय रे बैड्या? भाऊ किती सुटले? एवढी किती होती? 1 किलो होत्या काय या का? चिवे हाय कर, हाय कर चल. हा कानाखाली लहान काय माझ्या. हा हिरवा माशा चौथी द्या. तर इकडे बघा आता आमचं भया आणि चिवी आमची कंस सोला लागली आहे, सुरका आमची सोला लागली आहे. आता संध्याकाळच्या 7 वाजलेल्या बरोबर आहे का 6:30? कशाला सोला लागली आहे खाली? काय तर हात राहील तर किती खाली सांडते मका.
हे बघा मित्रांनो, हिला भरडा लागतोय सारखा. आणि ही आपली पहिली गाय आहे. ह्या गायला भरडा लागतोय त्याच्यामुळे ते मका सोलायला येईल. इकडे वैरण अशी आले, शेरडे इकडे मुकई सोडले. ते ही एक तर मस्त असं फिरवते मुडक. तुम्हाला रेडा हे रेडा वरडून दाखवतो. नाही एकदाच ओरडलं बस. ओरड घे. मागणं गाय खाय दिल मला शॉट मारलाय मागणं. अंगावर येते माझ्या. शिरा फायटिंग मारायला. माशा जावरले. एकदा ओरडले काय ओरडत नाही. शिवा अंगावर येते मारायला. ओरडला काय ओरडत नाही. असं घरी येड करते. ही एकच चूड खायला लागली. मला बारकी पाडी दाखवतात. हे बघा, हे 15 दिवसाचं आहे. हे दिसते इंग्लिशमध्ये 7 नाही बरं. हे कपाळावर 7 म्हणजे मराठीतले 7 आहे. खा खा. बघा कसं खाते. पंधरा दिवसाचा आहे बघा. बघा 22 तारखेला ती गाय येली होती. मग ही 22 तारखेला जन्मले. मग आज किती तारीख आहे? बहुतेक 8 असेल. तर चला मित्रांनो, बाय बाय.